मित्रांनो, ॲज युजुअल आपण परीक्षेला आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात किंवा आयबीपीएसचा पॅटर्न कसा असतो त्या संदर्भात आपली सगळी चर्चा चालू आहे आणि त्या संदर्भात आपण बघायला लागलो की तलाठ्याला कसे प्रश्न येऊ शकतात किंवा आयबीपीएसचा नेमका पॅटर्न काय असतो, बँकिंग सेक्टरचा पॅटर्न आहे, तो पॅटर्न आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. तुमच्यासमोर मी काही प्रश्न दररोज द्यायला लागलो, त्यातलेच ही कडे आहे. हा प्रश्न तुमच्या सोबत आहे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल? पहिल्यांदाच मी तुम्हाला विचारलंय, रिअरेंज द फॉलोइंग 5 सेंटेन्सेस. तुम्हाला 5 सेंटेन्सेस आहेत ते अरेंज करायचे आहेत, ABCDE in the proper sequence to form meaningful paragraph. Then answer the given questions. तुम्हाला 5 वाक्य दिलेले आहेत, ती अरेंज करायची आहेत आणि ती अरेंज करून तुम्हाला त्यांचा क्रम लावायचा आहे आणि पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य कोणतं असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, तुमच्याकडे आहे तो म्हणजे 2 मिनिटाचा कालावधी आहे. ह्या 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. याचा प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे. यस, तुमची वेळ चालू झाली. कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर द्या? मित्रांनो, याच्यावर 5 प्रश्न असतात, त्यामुळे मी तुम्हाला वेळ ज्यादा दिलेली आहे. यस, वेळ संपले आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कळाल्या तर अशा प्रश्नाचं उत्तर देता येणं मित्रांनो सोपं जाणार आहे. पहिल्यांदा मी वाचून दाखवतो बघा. सो इन ऑर्डर टू सेलिब्रेट दिस
he arranged for a massive feast for all people in the town. वाक्याची सुरुवात तर सोनं होणार नाही. That is why this cannot be the first statement. So go for this one. There was a beautiful town. तर या वाक्यानं मात्र मित्रांनो सुरुवात होऊ शकते. There was a beautiful town. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य कदाचित पहिलं असू शकतं. लक्षात घ्या. There was a beautiful town. He was so generous that he never failed to help people and fulfill their needs. वाक्यामध्ये प्रोनाउन आलंय. यानंतर वाक्याची सुरुवात होणार नाही आहे, कारण वाक्याची सुरुवात ही नामानं व्हायला पाहिजे. म्हणजे बी न सुरुवात होऊ शकते. दिस हेल्पफुल मॅन म्हणजे वाक्य बघा काय. दिस हेल्पफुल मॅन वॉज हॅपी व्हेन ही वॉज ब्लेस्ड विथ सन. ओके, ब्लेस्ड विथ सन याचा अर्थ होतो मित्रांनो त्याला मुलगा झालेला आहे. दिस हेल्पफुल मॅन जो मदत करणारा माणूस आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात ह्या ब्युटिफुल टाउन होऊ शकते. द टाउन वॉज लेड बाय अ फ्रेंडली अँड जनरस मॅन हु वॉज द रिचेस्ट पर्सन इन द टाउन. हे लास्टचं वाक्य बघा, हे वाक्य आहे. राईट. ओके मित्रांनो, वाक्याची सुरुवात करत असताना आपल्याला यानं सुरुवात करावी लागेल. देर वॉज अ ब्युटिफुल टाउन म्हणजे हे वाक्य तुमचं येईल ते म्हणजे 1 नंबरला हे वाक्य येईल. राईट. देर वॉज अ ब्युटिफुल टाउन हे पहिलं वाक्य झालं. आणि त्या टाउनचं वर्णन करणारं वाक्य जर असेल तर ते हे असेल. द टाउन वॉज लेड बाय फ्रेंडली अँड जनरस. जनरस या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे उदार. राईट. द टाउन वॉज लेड बाय फ्रेंडली अँड जनरस मॅन हु वॉज द रिचेस्ट पर्सन इन द टाउन. म्हणजे हे वाक्य तुमचं किती नंबरला असू शकतं? 2 नंबरला मित्रांनो हे वाक्य असू शकतं. ई हे वाक्य मित्रांनो असणार आहे ते म्हणजे 2 नंबरला असेल. ओके, म्हणजे द टाउन वॉज लेड बाय अ फ्रेंडली अँड जनरस मॅन हु वॉज द रिचेस्ट पर्सन इन द टाउन. राईट. ओके, आता यानंतर धिस हेल्पफुल मॅन म्हणजे हा जो माणूस आहे म्हणजे इथं तुम्हाला कळतं की दिस हेल्पफुल मॅन वॉज हॅपी व्हेन ही वॉज ब्लेस्ड विथ सन. म्हणजे हे वाक्य मित्रांनो काय येऊ शकतं? 3 नंबरला येऊ शकतं. ही वॉज सो जनरस दॅट ही नेव्हर फेल्ड टू हेल्प पीपल अँड फुलफिल देअर नीड्स. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. द टाउन वॉज लेड बाय फ्रेंडली अँड जनरस मॅन. हा जनरस मॅनचं इथं वर्णन केलेलं आहे. ही वॉज म्हणजे ह्या मॅनचं वर्णन मित्रांनो या ठिकाणी केलेलं आहे. ही वॉज जनरस दॅट ही नेव्हर फेल टू हेल्प पीपल अँड फुलफिल देअर नीड्स. म्हणजे हे वाक्य मित्रांनो किती नंबरला येऊ शकतं? 3 नंबरला येऊ शकतं. सी हे 3 नंबरला येईल. राईट. आणि धिस हेल्पफुल मॅन वॉज हॅपी व्हेन ही वॉज ब्लेस्ड विथ हिज सन. म्हणजे हे वाक्य तुम्हाला 4 नंबरला आणि हे मुलगा झाल्या म्हणे. सो ही ऑर्डर टू सेलिब्रेट धिस. हे सेलिब्रेट करण्याकरता हे अरेंज्ड फॉर अ मॅसिव्ह फीस्ट फॉर ऑल पीपल इन द टाउन. म्हणजे हे वाक्य मित्रांनो किती नंबरला येऊ शकेल? 5 नंबरला. ए 5 नंबरला आहे. बी 1 नंबरला आहे. सी 3 नंबरला. डी 4 आणि ई 2. म्हणजे हे जर आपल्याला कळालं म्हणजे वाक्याच्या रेफरन्स नुसार जर आपण गेलो मित्रांनो तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. मग पुढे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात की पहिलं वाक्य कोणतं आहे सांगा, शेवटचं वाक्य कोणतं आहे सांगा. शेवटचं वाक्य तर आपल्याकडे ए हे शेवटचं वाक्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांना तुम्ही अगदी सहज सामोरं जाऊ शकता. थोडंसं वाचन ठेवलात तर अशा प्रश्नांची उत्तरं मित्रांनो अगदी सहज देता येणं शक्य आहे. प्रश्नांकडे जाऊ. प्रश्नांकडे जात असताना मी हे रफ करून टाकतो आणि बघा पुढचा प्रश्न काय. याच्यावरच विचारलेला प्रश्न तुम्हाला कळून येईल. हे विचारले लास्ट सेंटेन्स तर आपल्याला कळालं होतं की ए 4th सेंटेन्स पाठीमागे गेलात तर तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीने 4th सेंटेन्स आपल्याला मिळतं. पाठीमागे गेलात पुढे गेलात तर असेच 2 प्रश्न तुम्हाला दिसतील. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द सेकंड सेंटेन्स ते तुम्ही सांगू शकता. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द थर्ड सेंटेन्स आफ्टर द रिअरेंजमेंट हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा वाक्याच्या संदर्भात विचारले जातात तेव्हा वाक्य अरेंज करत असताना बेसिक गोष्टी माहिती असतील तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो सोपं जाणार आहे. जाऊया एका पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासोबत काय आहे बघा. आता या वाक्यांमध्ये तुम्हाला चूक शोधायची. वाक्य त्यांनी डायरेक्शन काय दिले? रीड द सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक ऑर एरर. म्हणजे हा प्रश्न आहे मित्रांनो स्पॉट अँड एररचा आहे ॲज युज्युअल. राईट. द एरर इफ एनी विल बी in one part of the sentence. Mark the part with the error as your answer. If there is a no error, mark no error as your answer. Ignore the errors of punctuation if any. वाक्यामध्ये जर काही पंक्च्युएशनच्या चुका असतील तर त्या इग्नोर करायला सांगितल्यात. म्हणजे थोडक्यात म्हणजे परत एकदा तोच प्रश्न आहे तो स्पॉट अँड एररचा प्रश्न. तुमच्यासाठी प्रश्न नेमका काय आहे बघा. हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. येस, गो फॉर धिस क्वेश्चन. या वाक्यामध्ये मित्रांनो काय चूक आहे ते सांगायचं. तुमच्याकडे आहेत
30 सेकंड्स तुमची वेळ चालू झालेली आहे. येस, टाइम्स अप नाऊ. आणि वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय कळते बघा. वाक्य पहिल्यांदा मी वाचून दाखवतो. द होली मॅन टूक सम रोस्टेड चिक पीस. आता हे चिक पीस म्हणजे काय, तर वाटाणा असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. चिक पीस अँड रेझिन्स. रेझिन्स या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे मनुका आणि चिक पीस याचा अर्थ आहे वाटाणा. राईट फ्रॉम हिज पाउच अँड गेव देम ऑफ. मित्रांनो गेव देम टू पाहिजे. गेव देम टू द वुड कटर. लाकूड तोड्याला तिला दिलेला आहे. गेव देम टू ऑफ येणार नाही मित्रांनो, या ठिकाणी टू पाहिजे. देम ऑफ द वुड कटर हा भाग मित्रांनो चुकीचा असेल. 4 नंबरचा तुमचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे. वाक्य कसं असणार आहे बघा. द होली मॅन टूक सम रोस्टेड चिक पीस अँड रेझिन्स फ्रॉम हिज पाउच अँड गेव देम टू द वुड कटर. म्हणजे मित्रांनो वाक्यामध्ये या ठिकाणी टू असणं गरजेची गोष्ट आहे. प्रिपोजिशन वरचा प्रश्न होता. अगदी सोपा प्रश्न होता. थोडंसं वाक्याच्या रचना बघत गेलात तर अशा प्रश्नांची उत्तर देता येणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्यासाठी काय आहे बघा. This is the next question for you. Go reading slightly, go reading carefully, and you try to give the answer of the question of the screen. Yes. You are allotted with 30 seconds. Yes, time's up now, and the answer of this question, just you go reading the statement. The elephant agrees to. See this? मी या ठिकाणी अंडरलाइन करतोय agrees. Right? The elephant agrees to go to the hidden lake which was located. This is past tense. Past tense आहे. राईट. त्यामुळे या ठिकाणचं वर्ब मित्रांनो असायला पाहिजे agreed. काय असायला पाहिजे? agreed असायला पाहिजे. हा भाग मित्रांनो चुकीचा आहे कारण ऑलवेज पास्ट टेन्स कंबाइन्स विथ द पास्ट टेन्स. दॅट इज वाय द एलिफंट agreed to go to the hidden lake which was located in the middle of the forest or middle of the jungle is there. That means this part goes wrong. This agrees goes into agreed. That is why this part goes wrong. Your option must be the first one. तुमचा पहिला ऑप्शन अगदी बरोबर असणार आहे. बिकॉज इफ यू रीड द टेन्सेस, द कॉम्बिनेशन ऑफ टेन्सेस गोज फ्रॉम पास्ट टेन्स टू पास्ट टेन्स. इफ द फर्स्ट सेंटेन्स इज ऑफ द पास्ट टेन्स, यू नीड टू गो फॉर द पास्ट टेन्स अगेन फॉर द आय हेड सेंटेन्स. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाव. पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न मित्रांनो काय दिसतोय बघा. येस, युअर टाइम इज स्टार्टेड नाव. वेळ चालू झाले. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? Yes, time's up now. See, same logic. There's no difference at all. You go reading the statement, you will get the idea. See this. The fisherman take off. Now the take off is there and hung is there. This is past tense. This is past tense. If this is past tense, this take off must be took.
दिस मस्ट बी took. या ठिकाणी took असायला हवं. The fisherman took off his hat and hung it on a branch overlooking the water. That means this part goes wrong. Again, this one is the wrong. That is why one or the first option is the correct one. The fisherman took पाहिजे, त्या ठिकाणी took दिलेला आहे. चॅप्टर मित्रांनो आहे टेन्स. टेन्स वरचा जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना तुम्ही अगदी सहज बघू शकता. नजरेच्या टप्प्यात हे सगळं तुम्हाला येताना दिसणार आहे. कुठेही अडचण येणार नाही. यू जस्ट गो रिडिंग द स्टेटमेंट्स, go reading the sentences, you will get the idea because the past tense combines with the past tense. You just check that one and you'll get the answer very easily. Go for the next question now. See, this is the next question on the screen for you and you are allotted for 30 seconds for this question to solve. Yes, your time has been started. वेळ तुमची चालू झाली. Yes, what will be your answer now for this question? Very simple question. तुम्हाला शब्दांविषयी जर मित्रांनो माहिती असेल तर अशा प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला अगदी सहज पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही देऊ शकता. बघा, मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. इफ यू वॉन्ट युअर गुड फॉर्च्यून, फॉर्च्यून म्हणजे नसीब, ओके. इफ यू वॉन्ट युअर गुड फॉर्च्यून टू कंटिन्यू, यू मस्ट हेल्प ऍट लिस्ट वन नीडी पर्सन एव्हरी फोर्टनाइटली. मित्रांनो, fortnightly is an adverb. You need to go for fortnight. कारण ज्या वेळेला एव्हरी आलेला आहे त्यावेळेला इकडे नाऊन लावावं लागेल. फोर्टनाइट याचा अर्थ होतो मित्रांनो पंधरवडा. पंधरवड्याला शब्द वीकली याचा अर्थ होतो आठवडा. वीक याचा अर्थ होतो आठवडा. वीकली हे ऍडवर्ब होईल आणि वीक हे होईल नाऊन. आणि दॅट इज वाय या ठिकाणी फोर्टनाइट LY येणार नाही मित्रांनो. कळायला पाहिजे की एव्हरी फोर्टनाइट, पंधरवडा म्हणजे पंधरवड्यातून एकदा प्रत्येक माणसाला, एकात्री माणसाला मदत केली पाहिजे तर तुमचं फॉर्च्यून जे आहे, नशीब जे आहे ते कंटिन्यू करेल. सो दॅट इज वाय एव्हरी या शब्दाच्या नंतर मित्रांनो नाऊन यायला पाहिजे. एव्हरी मॅन, एव्हरी एक्झाम्पल, एव्हरी सिटी. Whenever you put the every behind, you need to put the noun after that every. That is what the common part, and you will get this one. That is fortnight is the correct option for this one. That means this last option is your answer for the question on the screen. I think you got my point. So this one is the correct. LY निघून जाईल आणि fortnight असा त्याचा अर्थ येईल. Yes, every या शब्दानंतर नाऊन यायला पाहिजे. एवढं जरी कळालं तर fortnight हा शब्द बरोबर आहे, कारण fortnight is a noun. वीक जसं नाऊन आहे तसं fortnight हे नाउन आहे. मंथ हे नाउन आहे. मंथली इज एन ऍडवर्ब. सो यू मस्ट बी अवेअर ऑफ. फोर्टनाइट इज एब्सोल्युटली करेक्ट फॉर. Yes, go for the next question now. This is the next question and the direction is given now. What is the direction? Direction काय आहे बघा. मिसस्पेल्ड सरळ म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मिसस्पेल्ड, इनअप्रोप्रिएट. म्हणजे वाक्यामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्याचे चार भाग केलेले असतील, चार शब्द दिलेले असतील. वाचून दाखवतो बघा. इन ईच क्वेश्चन बिलो सेंटेन्स विथ 4 वर्ड्स प्रिंटेड इन बोल्ड टाइप इज गिवन. म्हणजे चार शब्द दिलेले आहेत ते बोल्ड केलेले आहेत. दीज आर नंबर्ड ॲज 1 2 3 4. त्यांना नंबर दिलेत 1 2 3 4. One of these 4 words printed in bold may be either misspelled or inappropriate. जो शब्द दिलेत ते कदाचित त्याच्या स्पेलिंग मध्ये चूक असू शकते किंवा ते अयोग्य असू शकतात. Inappropriate in the context of the sentence. सेंटेन्सच्या संदर्भानुसार ते कदाचित चुकीचं असू शकतील. पुढे म्हटलेलं आहे फाइंड आउट द वर्ड which is wrongly spelled or inappropriate if any. जर तो शब्द चुकीचा असेल तर तो चुकीचा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. The number of that word is your answer. जे काय नंबर त्या शब्दाला दिलाय ते तुमचा आन्सर असेल. If all the words printed in bold are correctly spelled and also appropriate in the context of the sentence, mark 5. That is all correct as your answer.
जर त्याच्यामध्ये चूक नसेल तर 5 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. व्हेरी सिंपल ऍज युजल स्पेलिंगच्या संदर्भातले प्रश्न आहेत. 4 प्रश्न आपण बघणार आहोत. नजर तयार होणार आहे, आपल्याला बघायला मिळणार आहे शब्द कसे असतात ते आपल्याला कळायला चालू होईल. तुमचा प्रश्न काय आहे बघा आणि त्या अँगलने तुम्ही मला उत्तर देणार आहात की कुठं चूक आहे. यस, यू आर गिव्हन 30 सेकंड्स आणि तुम्हाला त्या संदर्भात विचार करायचा आहे की काय शब्द चुकीचा असू शकतो किंवा स्पेलिंग मध्ये काही चुकीचं असेल तर ते तुम्हाला शोधायचं आहे. यस मित्रांनो, कदाचित याचं उत्तर तुम्हाला आलं नसावं, विचार कसा करावा ते कळालं नसावं. बघा मी काय सांगतोय, वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला या बारीक बारीक गोष्टी मित्रांनो कळायला चालू होतील. कारण आपण काय गमभन इंग्रजीचं शिकत नाही आहोत. बेसिक गोष्टी माहिती असतील तर अशा प्रश्नांची उत्तरं मित्रांनो काढता येणं सोपं जाणार आहे. कारण ही सिरीजच त्या मुलांसाठी आहे ज्यांचा अभ्यास थोडाफार आहे. लक्षात येते का बघा, कारण आपण काय ये आयो रामा आंबा खातो पत्र लिहितो असली वाक्य आपण घेत नाही आहोत. आपण बँकिंग लेवलची वाक्य घ्यायला लागलोय जेणेकरून आपलं इंग्रजी अपग्रेड होईल. त्या वाक्यांना आपण सराव, आपली नजर तयार होईल. शब्दांची चर्चा करालोय, वाक्याकडे कसं बघायचं असतं ते दाखवायला लागलोय. त्यामुळे हे काही गमभन नाही. त्यामुळे ही सिरीज जी आहे ती त्याच मुलांसाठी उपयोगी ठरते ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे त्या, आणि अशाच पद्धतीचे प्रश्न सोडवता आले तरच तुमचं इंग्रजीतलं रँकिंग हे चांगलं असणार आहे. पुन्हा पुन्हा मी सांगत राहतोय, कारण शिक्षक निवडत असताना सुद्धा योग्य शिक्षक निवडणं हे सुद्धा अत्यंत काळाची गरज आहे. लक्षात ठेवा. आफ्टर द एक्सप्लोजन, बघा वाक्य काय आहे बघा. आफ्टर द एक्सप्लोजन, एक्सप्लोजनचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे, SION एक्सप्लोजन. द स्ट्रीट वॉज, नो डाऊट एट ऑल, वॉज इज ऍब्सोल्युटली करेक्ट. फुल ऑफ पीपल, पीपलचं स्पेलिंग बरोबर आहे. आता या ठिकाणी मात्र रन, रनचं मित्रांनो असायला हवं रनिंग, कारण पीपल रनिंग फॉर कव्हर. ओके, एक्सप्लोजन झाल्यामुळं पीपल रनिंग म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटी चालू आहे असं दाखवायचं आहे. त्यामुळं या रनला मित्रांनो काय लागायला पाहिजे, ING लागायला पाहिजे. म्हणून तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो 4 नंबर. लगेच लक्षात येणार नाहीये, पहिल्यांदाच मी म्हणालो होतो, कारण या ठिकाणी मित्रांनो क्रियापदाला ING लावावं लागेल, कारण ती ऍक्टिव्हिटी मला चालू दाखवायची. पीपल रनिंग फॉर कव्हर, पीपल रनिंग फॉर कव्हर, त्यामुळे रनला ING लागणं मित्रांनो गरजेची गोष्ट आहे. व्हेरी सिंपल, पण हे आपल्याला लगेच डोक्यात येणार नाही. वाक्य वाचत 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 गेल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा अशा पद्धतीच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं आहे. दीज आर जस्ट प्रॅक्टिस सेशन्स, कारण हे प्रॅक्टिस सेशन्स तुम्हाला अपग्रेड करणार आहेत. वाक्याकडे कसं बघावं हे तुम्हाला दाखवणार आहे. का पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. स्पॉट अँड एररचा प्रश्न पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, कारण हाच प्रश्न स्पॉट अँड एरर कडे सुद्धा असतो. बघा या पद्धतीनं प्रश्नाकडे काय बघाल, याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये चूक आहे का बघा, स्पेलिंग मधली चूक सापडते का बघा. येस, टाइम्स अप. व्हेरी सिंपल क्वेश्चन. स्पेलिंगच्या संदर्भातला मित्रांनो हा प्रश्न आहे. काय प्रश्न बघा. इन्व्हेस्टर्स, स्पेलिंग इज ऍब्सोल्युटली करेक्ट, INVESTORS. इन्व्हेस्टर्स हॅव बिकम मोर कॉन्फिडंट. हे मित्रांनो आय पाहिजे. कॉन्फिडंटचं स्पेलिंग मित्रांनो CONFIDENT, कॉन्फिडंट अबाउट इकॉनॉमिक रिकव्हरी बिकॉज द गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड रिफॉर्म्स. रिफॉर्मचं स्पेलिंग सुद्धा अगदी बरोबर. त्यामुळे तुमचं उत्तर मित्रांनो असणार आहे 2 नंबर. व्हेरी सिंपल क्वेश्चन. स्पेलिंगच्या संदर्भातला मी सतत सांगत असतोय I, E आणि A हे 3 शब्द कन्फ्युजिंग राहतात इंग्रजीमध्ये. त्यासाठी थोडीशी नजर तयार झाली तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना मित्रांनो सामोरं जाणं अगदी सोपं जाणार आहे. एका पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो आपण जाऊ. स्पेलिंगच्या संदर्भातला प्रश्न
तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. तुमची वेळ सुद्धा चालू झालेली आहे. येस, काही आयडिया आले का, काही कळालंय का बघा. वाक्य वाचून बघा, काही कळालंय का बघा. ओके, वाक्यामध्ये बघावं कसं. वास्तविकता हा जो प्रश्न आहे स्पॉट अँड एरर कडे सुद्धा जाऊ शकतो. डिपेंड करतं की त्यांनी काय विचारावं. साधं ग्रामरच्या काही टर्मिनॉलॉजी, ग्रामरच्या काही गोष्टी आपल्याला माहिती असतील तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो अगदी सोपं जाणार. मी काय दाखवतो बघा. वाक्याकडे बघायचं कसं असतं बघा. येस, इट इज एक्सपेक्टेड दॅट. ओके, कंजंक्शन आहे, दॅट आहे, इट इज एक्सपेक्टेड दॅट. कंजंक्शन आलं, मी वाक्य दाखवायला लागलोय. दॅट RBI विल स्लॅश इंटरेस्ट रेट. स्लॅश म्हणजे कमी करणे. काय करणे? कमी करणे. ऍब्सोल्युटली करेक्ट. स्लॅश इंटरेस्ट रेट्स हा शब्द मित्रांनो पुन्हा पुन्हा म्हणायला शिका. याचं कारण असं आहे की तुमच्या जिभेला सराव होईल. इंटरेस्ट रेट्स, इंटरेस्ट रेट्स, इंटरेस्ट रेट्स हे सगळं व्यवस्थित आलं तरच अशा शब्दांचे उच्चार मित्रांनो. ट्रॅजेडी स्ट्रॅटेजी, ट्रॅजेडी स्ट्रॅटेजी, ट्रॅजेडी स्ट्रॅटेजी हे शब्द तुम्ही जिभेला सराव, तुम्हाला उत्तम इंग्रजी यावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीचा सराव होणं खूप गरजेची गोष्ट असते. मी वाचतो कसं बघा. इट इज एक्सपेक्टेड दॅट RBI विल स्लॅश इंटरेस्ट रेट्स बिफोर द गव्हर्नमेंट प्रेझेंट्स द बजेट. मित्रांनो या ठिकाणी हे कंजंक्शन आहे. यस, याही ठिकाणी हे कंजंक्शन आहे. राईट, दोन कंजंक्शन आपल्याला दिसतात. गव्हर्नमेंट काय? गव्हर्नमेंट हे नाऊन आहे. राईट, हे जर नाऊन असेल तर मित्रांनो या ठिकाणी प्रेझेन्स पाहिजे का प्रेझेंट्स पाहिजे? या ठिकाणी मित्रांनो प्रेझेंट्स पाहिजे. काय पाहिजे? प्रेझेंट्स पाहिजे. द गव्हर्नमेंट प्रेझेंट्स द बजेट. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो प्रेझेन्स येणार नाही. या ठिकाणी वर्ब पाहिजे, ते म्हणजे प्रेझेंट्स. हे प्रेझेन्स आहे. हे जे प्रेझेन्स आहे ही उपस्थिती आहे. दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग. यू नीड टू गो विथ द प्रेझेंट्स द बजेट. म्हणजे ग्रामर सुद्धा माहिती पाहिजे मित्रांनो की वाक्याकडे बघण्यासाठी आपल्याला अशा लहान लहान गोष्टी जर आपण बघत गेलो तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. इट इज एक्सपेक्टेड दॅट RBI will slash interest rates before the government presents the budget. I think you got my point now. There are two conjunctions, that and before is there. Government is a noun, that is actually the starting part of the statement, that is my presents must be the verb in the statement. I think you got my point. Go for the next question. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय चूक दिसते? तुमची वेळ चालू झाली. यस, time's up, and you will surprised to know that the sentence is absolutely correct. All are correct is the option for this one. There is no error at all. There is no error in the word. There is no error in the using of the word, uses of the word. Though all stories of courage are unique, unique spelling is absolutely correct, and touching his story especially has left a lasting impression on me. Yes, impressionचं स्पेलिंग ऍब्सोल्युटली करेक्ट, लास्टिंगचं स्पेलिंग ऍब्सोल्युटली करेक्ट, आणि कॉन्टेक्स्टचा विचार केला तर ते शब्द सुद्धा अगदी बरोबर आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी जो शब्द पाहिजे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑल आर करेक्ट, नो डाऊट. ओके, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, दिस इज द क्वेश्चन.
व्हेरी सिंपल क्वेश्चन. येस मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना कॉमन गोष्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज येणार आहे. हा शब्द बघा, कधी बघितलाय का बघा, ACHIEFE. ऍक्च्युली या ऍपच्या ऐवजी मित्रांनो फी असायला हवं, अचीव. ACHIEVE अचीव असा शब्द आहे. वी कॅन अचीव व्हॉट एव्हर वी वॉन्ट इन आवर लाईफ इफ वी आर मोटिवेटेड. सो दॅट इज वाय this is your option. Third one is the correct option. My experience has shown that we can achieve whatever we want to in life if we are motivated. I think you got my point. achieve पाहिजे या ठिकाणी हे शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे, त्यामुळे मित्रांनो 3 नंबरचा पर्याय हा तुमचा ऍब्सोल्युटली करेक्ट असणार आहे. मित्रांनो पुढच्या प्रश्नांकडे जात असताना तुम्हाला हा प्रश्न दिसतो. प्रश्न काय आहे बघा, डायरेक्शन काय दिले तर तुम्हाला फिल इन द ब्लँकचे जे प्रश्न आहेत, इच ब्लँक. ओके, तुम्हाला गाळलेली जागा भरायची आहे. वाक्य असं आहे, इच क्वेश्चन बिलो हॅज अ ब्लँक. म्हणजे एक ब्लँक दिलेला आहे, इंडिकेटिंग दॅट समथिंग हॅज बीन ओमिटेड. चूज द वर्ड फॉर इच ब्लँक विच बेस्ट फिट्स द मिनिंग ऑफ द सेंटेन्स ॲज अ होल. राईट, वाक्यामध्ये गाळलेली जागा भरायच्या, योग्य शब्द भरायचा असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर काय आहे बघा. Yes, this is the question. येस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर शब्द आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. वाक्य काय आहे बघा, वाक्य पहिल्यांदा वाचून दाखवतो. द डिजीज, रोग. द डिजीज वॉज कंट्रोल्ड बाय द सिंपल ऑफ नॉट अलाउइंग एनीवन टू लिव्ह द सिटी. म्हणजे सिंपल मेथड पाहिजे, उपाययोजना पाहिजे. एक्सपेन्स म्हणजे खर्च, कंट्रोल येणार नाही, मेडिसिन येणार नाही, प्रिव्हेंट पण हा शब्दच तुम्हाला गेलेला नाही. एक्सपिडियंट. एक्सपिडियंट या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे उपाय, सिंपल उपाय. यस, ऑफ नॉट अलाउइंग एनीवन टू लिव्ह द सिटी. द डिजीज वॉज कंट्रोल. रोग हा कंट्रोल केला जाऊ शकतो, फक्त सिटीच्या बाहेर कोणाला जाऊ न देण्याचा उपाय केला तर. एक्सपिडियंट याचा मित्रांनो अर्थ आहे उपाय. म्हणजे शब्द मला नवीन कळाला. एक्सपिडियंट, एक्सपेन्स म्हणजे खर्च, कंट्रोल म्हणजे आटोक्यात आणणे, प्रिव्हेंट म्हणजे वाचवणे, मेडिसिन म्हणजे औषध, हे तर तुम्हाला माहित आहे. पण या ठिकाणी सिंपल एक्सपिडियंट शब्द काय आहे बघा मित्रांनो, हा शब्द फार तर लिहून घ्या. एक्सपिडियंट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो उपाय. म्हणजे मला शब्दांची जाणीव पाहिजे. शब्द खूप महत्वाच्या भूमिका बजावतात ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षा देत असतो. मित्रांनो अशाच पद्धतीचे शब्द विचारले जातात जिथे आपल्याला अडचणी येऊ शकतात. लाईट गेल्यामुळे आपलं लेक्चर याच ठिकाणी मित्रांनो आपण थांबवतोय. पुन्हा भेटू नवीन सेशन सोबत.